हॅलो स्टुडंट, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर। आज आपण शिकणार आहोत प्रकरण 27वे माझे शब्द भंडार। आपल्याला काय दिले याच्यामध्ये? चित्र पहा, ऐका आणि सांगा। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? ससा आपल्याला या चित्रामध्ये कुठे दिसत आहे? सा बघा पाहू, सा। त्याच्यानंतर साप तुम्हाला या चित्रामध्ये कुठे सापडतंय? सांगा पाहू, साप ना? साप इथे तुम्हाला काय दिसतंय? नाही ते पहा बरं, साप। ओके, पुढे त्यांनी आपल्याला दिलंय डास। याच्यामध्ये तुम्हाला डास शब्द कुठे दिसतोय? सांगा पाहू। डास शब्द तुम्हाला इथे दिसतोय। सापडा। इथे आहे डा, इथे आहे स। काय झाला? डास। त्याच्यानंतर आपण पाहूया, त्यांनी दिले आपल्याला कासव। आता आपण कासव शोधूया। इथे आहे आपला का, इथे आहे स, इथे आहे व। कासव शब्द आपण शोधून काढला। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला दिलंय, पुढे पाहूया, काळा शब्द कुठे? इथे काळा शब्द दिसतोय तुम्हाला, इथे दिसतोय का, इथे दिसतोय कुठे दिसतोय? सांगा बरं। इथे रा, काय दिसतंय? काळा। पुढे आपण पाहूया, पुढे आपल्याला शोधायचा आहे कावळा आपण शोधूया। सापडा बरं कावळा शब्द। इथे आहे आपला का, इथे आहे आपला व आणि इथे आहे रा, कावळा। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला दिलंय कार सापडा बरं। इथे आहे का, इथे आहे र, कार आपण सापडवलं। पुढे आपण पाहूया कान। तुम्हाला काय सापडायचा आहे शब्द याच्यामध्ये? कान। सांगा बरं सापडून पटकन। इथे काय दिसतं आपल्याला? का, इथे काय दिसतंय? न। अशा प्रकारे आपण शब्द सापडला आहे कान। पुढे आपण पाहूया पाल। तुम्हाला पाल शब्द कुठे दिसताय? सापडा पाहू। पाल दिसतोय तुम्हाला, इथे दिसते पा, इथे दिसतंय ल। अशा प्रकारे आपण पूर्ण केला आहे पाल। ओके, नेक्स्ट आपण पाहूया, पुढचा शब्द आहे तुमचा पान शब्द सापडा पाहू तुम्ही। इथे आहे पा, इथे आहे न। पान शब्द आपण इथे सापडून काढला। त्याच्यानंतर पुढे आपण बघूया, पुढे आहे आरसा। काय सापडायचंय तुम्हाला? आरसा। त्याच्यामध्ये इथे दिसतंय तुम्हाला आ, इथे दिसतंय र आणि इथे दिसतंय सा, आरसा। ओके, नेक्स्ट आपण पाहूया शेवटचा शब्द दिलाय त्यांनी आपल्याला आवळा। आपल्याला सापडायचा आहे शब्द आवळा। सापडा बरं। आ, व आणि ळा, इथे आपण आवळा शब्द सापडला। अशा प्रकारे आपण पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू स्टुडंट।